नमस्कार मित्रांनो, गुन्हेगारी क्राईम स्टोरी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. अनैतिक संबंधाचा शेवट किती भयंकर होतो आपण प्रत्येक स्टोरीमध्ये बघतच असतो. अशीच एक घटना घडलेली आहे. 30 वर्ष प्रीती आणि पुनीत. प्रीती ही विवाहित असते. 2 दिवसांमध्ये दोघांची भेट होते. फेसबुकवर त्यांची ओळख होते. 20 जूनला ओळख होते. 21 जूनला दोघे फोनवर बोलतात. 22 जूनला भेटतात. पुनीत आणि प्रीती दोघांचे शारीरिक संबंध होतात. 23 जूनला प्रीती आपला नवरा आणि मुलांना घरी सोडून पुनीतला भेटायला जाते. दिवसभर सगळीकडे हिंडतात फिरतात. संध्याकाळ होते. पुनीत म्हणतो तुला घरी सोडतो, खूप लेट झालेला आहे. पण प्रीती घरी जायला तयार नसती. प्रीती म्हणते आपण परत रूमवर जाऊ. तर काय आहे पूर्ण घटना बघण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा. 23 जूनला ही घटना घडलेली आहे. 27 जूनला कर्नाटकच्या मांड्या जिल्ह्यामध्ये हे प्रकरण उघडकीस आलेलं आहे. पुनीत प्रीतीला घरी सोडायला तयार होता, पण प्रीती काही जायला तयार नव्हती. प्रीती पुनीतला म्हणायची आपण परत रूमवर जाऊ. किती लाजिरवाणी गोष्ट आहे. आपल्याला कोणाला बदनाम करण्याचा हेतू नाही. हेतू फक्त एवढाच आहे की अशा घटना खूप घडत आहेत आणि त्याचा शेवटसुद्धा तसाच होतो. जसे लहान मुलं हट्ट करतात तसे प्रीती पुण्याजवळ हट्ट करते की आपण परत रूमवर जाऊ. ती काही त्याला सोडायला तयार नसते. पुनीत तिला सारखे म्हणत असतो की उशीर झाला आहे, तू घरी जा. कारण पुनीत परत संबंध करायला तयार नसतो. कारण पुनीत म्हणतात 2 दिवस झाले, ओळख झाली आहे आपली. पुनीतला आता प्रीतीचं विचित्र वागणं सहन होत नसतं. कारण ती हट्ट धरून राहते की रूमवर परत चल म्हणून. प्रीती ही हिचं लग्न झालेलं असतं. नवरा मुलं असतात. शेवटी पुनीत काय करतो, तिच्या हट्टापुढे सहमत होतो आणि लॉजवर तो बोलतो की लॉजवर नाही जायचं, आता आपण शेतात जाऊ. प्रीती शेतात रात्र काढायलाही तयार होते. पुनीत तिला कट्टेला घट्टा येथील जंगलात घेऊन जातो. तिथेही त्यांना 1-2 तास थांबले दोघंजणं. पुनीत पुन्हा विचारलं आता तरी घरी चल, पण प्रीतीने पुन्हा नकार दिला. तिला अजून काही काळ राहायचं होतं त्याच्यासोबत. पण आता मात्र पुनीतचा संयम संपला होता. रागाच्या भरात पुनीतने काय केलं, तिला मारायला सुरुवात केली. ती जमिनीवर पडली. एक नोकदार दगड उचलला आणि तिच्या हल्ला केला. त्यामुळे काय झालं, प्रीतीचा मृत्यू झाला. मांड्या जिल्ह्याचे SP यांनी सगळे हे प्रकरण चौकशी करून पुनीतला अटक केली. बघू शकता आजच्या कहाणीमधून तुम्हाला काय वाटतं स्टोरीतून, कमेंट करून नक्की सांगा. अशा घटना खूप घडत आहेत, त्याचा शेवटसुद्धा असा भयानक होतो. तर आपल्याला कोणाला बदनाम करण्याचा हेतू नाही. हेतू फक्त एवढाच की प्रेमाचा भयानक अंत झाला. याला प्रेम नाही म्हणता येणार. अनैतिक संबंधाचा शेवट कसा भयंकर होतो. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.